नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर काम करत करत बोलूया. दूध ठेवायचं गरम करायला, नाहीतर आपल्या चहाचा जुगाड कसा होणार. तर आज ॲक्च्युली आहे विष्णू भगवानच्या त्यांच्या एका नरसिंह अवताराचा जन्मदिन आहे. आणि नरसिंह अवतार हा आपल्या सर्वांना माहीत असेल, म्हणजे लहान असताना आपण भक्त प्रल्हादाच्या गोष्टी तर नक्की वाचलेल्याच असेल. तर इकडे यांनी आणलेला होता आंबा, आणि त्यामुळे म्हणलं यांना पहिला एकदा आंबा चिरून द्यावा. थंड होण्यासाठी थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलेला होता, आणि यांना चिरून देतात. आता मी देखील एक फोड खाऊन घेतली, आणि खरंच मी आजपर्यंत माझ्या लाईफमध्ये एवढा गोड आंबा लिटरली कधीच खाल्ला नव्हता. इतका मस्त आंबा होता. तर इकडे आंब्याची एक फोड खाऊन त्यानंतर मी लागले मेन कामाला. त्या म्हणजे मी ठेवले इकडे चहा बनवायला. नरसिंह हे भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथे अवतार होते. तर आपण सर्वांनीच लहानपणी भक्त प्रल्हादाची गोष्ट तर वाचलीच असेल. तर मला पण लहान असताना खूप एक्साइटमेंट होती की किती आश्चर्य असेल की कोणाची भक्तीला प्रसन्न होऊन देव साक्षात त्यांच्या मदतीसाठी एका खांबातून प्रकट होतात. पण लहानपणी वाचताना खूपच फॅसिनेटिंग वाटत होतं. पण जेव्हा आता आपण त्या गोष्टींमागचा अर्थ समजतो, आता या वयात आपण जेव्हा त्या गोष्टी वाचतो, तेव्हा इतकं समजे भरून येतं की कोणाच्या तरी भक्ती आणि त्या गोष्टींचा अर्थ आता आपल्याला जास्त कळू लागतो. तर मला भक्त प्रल्हाद हे भगवान विष्णूंचे खूप मोठे भक्त होते. आणि त्यांचे जे वडील होते हिरण्यकश्यपू, तर त्यांना असं वाटायचं की सर्वजण त्यांचे भक्त असायला पाहिजे, आणि विष्णूंची ते खूप घृणा करायचे. त्यांना नाही आवडायचं कोणी विष्णूंची पूजा केलेलं. आणि असं झालं की त्यांचा स्वतःचा मुलगाच हा विष्णूंचा सर्वात मोठा भक्त निघाला, आणि त्या गोष्टीची त्यांना खूप चिड व्हायची, त्यांना खूप राग यायचा. आणि म्हणून त्यांनी खूपदा आपल्या स्वतःच्या मुलाचा जीव घेण्याचाही खूप वेळा त्यांनी प्रयत्न केला. पण कितीही झालं तरी भक्त प्रल्हाद नेहमी वाचायचा त्या प्रत्येक त्यांनी जेही करेल त्यातून. आणि मग असं त्या खूप रागात त्यांना असं विचारलं की कुठे आहे तुझं देव, इतकं तू म्हणतोस देव आहे देव आहे, ह्याच्यात आहे का. आणि भक्त प्रल्हाद असं म्हणत होते की माझा देव प्रत्येक कणाकणात आहे, तुम्ही काहीही म्हणा पिताश्री, प्रत्येक ठिकाणी मला माझा देव दिसतो, प्रत्येक कणाकणात माझा देव आहे. आणि मग असं एकदा रागात विचारलं, तर तेव्हा म्हणजे भक्त प्रल्हादांसाठी नरसिंहाचा अवतार घेऊन भगवान विष्णू आले एका खांबातून. म्हणजे असं ते आपल्या लहान सर्व फोटोज बघितले असेल, असं खांबाच्या मधोमध सिंहाचा चेहरा आणि मानवाचा शरीर असलेले नरसिंह येतात. आणि त्यांनी आपल्या मांडीवर बसून हिरण्यकश्यपूचा आपल्या नखांनी वध केलेला होता. तर यामागे ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. ती अशी की त्यांना असं वर होतं की त्यांचं ना मनुष्य जीव घेऊ शकेल, ना पशु त्यांचा जीव घेऊ शकतील, आणि त्यांना कोणत्याही हत्याराने मारू शकणार नाही. कोणत्याही असा अवजार म्हणजे प्रत्येक की ह्याच्याने त्यांचा खून नाही होऊ शकणार. ना माणूस मारू शकतो, ना पशु मारू शकतो. या हत्याराने नाही मारू शकत. ना दिवसा मारू शकतात, ना रात्री मारू शकतात, ना घराच्या आत ना घराच्या बाहेर. आणि त्यामुळे नरसिंहांनी त्यांना उंबरट्यावर मारलं होतं. ना घराच्या आत ना घराच्या बाहेर, उंबरट्यावर मध्यभागी, आणि स्वतःच्या मांडीवर घेऊन, ना जमिनीवर ना आकाशात. आणि अशा प्रकारे नरसिंह अवतारात भगवान विष्णूंनी हिरण्यकश्यपूचा वध केला. आणि त्यामुळे भक्त प्रल्हाद हा त्यांचा सर्वात मोठा भक्त म्हणून ओळखला जातो तेव्हापासून. तर ही होती भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराची कहाणी. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला चहा झालेला आहे, तुम्हाला बोलता बोलता माझं एक काम झालं. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.